आज 30 एप्रिल 2024 मंगळवार. आपण 333व्या ओवीपासून आज सुरुवात करणार आहोत. सगळ्यांना प्रथम शुभेच्छा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. आत्मानात्मविवेक चिंतन परा, याध्यात्मविद्याप्रदं शृंगारादिरसेषु मग्नरसिकान् वाग्वैभवंकारकं. दृष्टिर्यस्य यथा तथैव सुखदं भावार्थकं निर्मितं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्री संत ज्ञानेश्वरम. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. सगळ्यांना शुभेच्छा. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानेश्वरी भक्तांना सादर वंदन. काल आपण 32वी ओवी पाहिलेली होती. म्हणजे हा कर्ता कसा आहे त्याच्याबद्दलची मतं चाललेली होती. आणि पूर्व पश्चिम वाहणी, निघाचिया वोघाचिया मिळणी. हे नदी नद पाणी एकची जेवी. जेवी म्हणजे ज्याप्रमाणे हे आपण काल पाहिलं होतं की पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नदी असू की नद असू म्हणजे समुद्र असू, पण त्या पाण्याच्या एकत्रित अनुभवानं कळतं. म्हणजे त्या सगळ्या नद्यांचं किंवा समुद्राचं, नद्यांचं, नदाचं पाणी हे एकच असतं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलं म्हणून ते काही पाणी वेगळं नसतं असं भगवंत सांगतायत किंवा ज्ञानदेव सांगतायत. आता पुढचं त्याप्रमाणे आता आपल्या इथे शरीरामध्ये ज्या सगळ्या क्रिया होत आहेत त्याचं आता छान वर्णन केलेलं आहे. तैसी क्रियाशक्ती पवनी, असे जे अनपायिनी. ते पडिली नाना स्थानी, नाना होय. तशी आपल्या देहामध्ये म्हणजे पवनाच्या किंवा प्राण्याच्या ठिकाणी जी क्रियाशक्ती आहे, तैसी क्रियाशक्ती पवनी असे अनपायिनी. अनपायिनी म्हणजे ते विविध प्रकारचे आहे, अनेक प्रकारची आहे किंवा न संपादन करता येण्याजोगी असं त्याला म्हणलेलं आहे. अनपायिनीचा अर्थ म्हणजे ती जी क्रियासिद्धी आहे, क्रियाशक्ती आहे ती विविध स्थानी आहे आणि बहुप्रकारची होते. ती आता कशी होते ते पुढच्या ओवीपासून सांगतात. आपल्या शरीरामध्ये काल मी सांगितलं होतं की सगळीकडे वाऱ्याचा संचार आहे, पवनाचा. वात, पित्त आणि कफ त्यातला वायू हा जास्त महत्त्वाचा असतो. की आपल्या सगळ्या हालचाली, सगळं जे काही चालतात क्रिया ह्या त्या पवनावर अवलंबून असतात. आणि म्हणून तर आपल्याकडे पंचप्राण मानलेले आहेत, 5 प्राण. आता त्याची सगळ्याची वर्णने येणार आहेत. प्राण, अपान, व्यान, समान, उदान. आणि त्याची जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे त्याचं कार्य चालतं. तर ते आता आपल्याला समजून घ्यायचं आहे. तसं अन्य ठिकाणी बऱ्याच वेळा झालेलं आहे. दासबोधातही तुम्ही ऐकलं असेल किंवा आपण भगवद्गीतेतही काही ठिकाणी आणि ज्ञानदेवीतही काही ठिकाणी ते उल्लेख आलेले आहेत. पण आता इथं वेगळ्या हेतूनं सांगतायत. काय सांगतायत? ते पडिली नाना स्थानी, नाना होय. ही जी क्रियाशक्ती आहे ही तिच्या मुळाशी पवन आहे किंवा वारा आहे. आणि पवनाच्या किंवा या प्राणाच्या ठिकाणी जी अखंड क्रियाशक्ती आहे ती विविध प्रकारची. अनपायिनीचा अर्थ अखंड असा घेतला तरी चालेल. जैवाचे करी येणे, तैतेची होय बोलणे. हाताली तरी घेणे देणे होय. आता आपली हाताची आणि वाणीची कशी क्रिया होते ते सांगतात. की जेव्हा ती क्रियाशक्ती वाचे करी येणे, ती जेव्हा वाचेच्या ठिकाणी येते आणि ती शक्ती शब्द होऊन जाते, त्याची होय बोलणे. वाणीच्या इथं ती क्रियाशक्ती आली
तो पवन आला की काय होतं, ती प्रगट होते. आत्ता जे मी बोलते आणि तुम्ही सगळे ऐकता आहात, तुम्ही बोलत असाल तरी मला ऐकू येत नाही, कारण सगळ्यांना म्यूट केलेलं असतं. तर ही जी क्रियाशक्ती आहे, ही जेव्हा वाचेच्या ठिकाणी येते तेव्हा ती शक्ती शब्द होऊन प्रगट होते. आणि हाता आली तरी देणे घेणे होय. तीच क्रियाशक्ती जेव्हा हातामध्ये येते तेव्हा कुणाला काहीतरी आपण देतो किंवा घेतो, हे जे सगळे हाताचे व्यवहार होतात ते तिथे सुरू होतात. आता प्रत्येक ठिकाणचं त्यांनी छान सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो देण्याघेण्याचा व्यवहार आहे, हा कधी होतो, जेव्हा ती शक्ती हातामध्ये येते तेव्हा. नाही तर एरवी आपण हात असे गप्प बसलेले असतात. आता बोलत आहे तर हाताचं काहीच काम नाही, पण कधी कधी दाखवण्यासाठी, काही भावना व्यक्त करण्यासाठी, एखादी खूण करण्यासाठी आपण हाताचा उपयोग बोलताना सुद्धा करतो. म्हणजे एका वेळेला 2 ठिकाणी ही क्रियाशक्ती कार्यरत आहे. पुढची बघा काय म्हणतात. आता हाताचं सांगितलं तसं पायाचं सांगणार. चरणाच्या अगा चरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, अधोद्वारी दोही क्षरणे तेची. आता एका ओवीमध्ये 2-2चं सांगतात. आता ज्या वेळेला ती शक्ती चरणाच्या ठिकाणी म्हणजे पायाच्या ठिकाणी उतरते तेव्हा ती गती होते. नाही तर आपण नुसते उभे असू, पण ज्या वेळेला ती पूर्ण शक्ती आपल्या इथं पायामध्ये येते आणि आपण चालायला लागतो तेव्हा बरोबर पावलं पुढे पुढे पडली जातात, म्हणजे त्याला गती मिळते. अगाचरणाच्या ठाई तरी गती तेची पाही, आणि अधोद्वारी म्हणजे अधोद्वारी दोही क्षरणे तेची. अधोभाग म्हणजे आपली जिथे मलमूत्र विसर्जनाचं जे आहे अधोद्वार म्हणतात त्याला. तर अधोद्वाराच्या ठिकाणी 2 आहेत, मलद्वार आणि मूत्रद्वार. तर त्या दोन्ही ठिकाणी ही शक्ती काय करते, ते विसर्जन करण्याचं काम करते. ज्या वेळेला लोकांचा किडनीचा प्रॉब्लेम असतो किंवा पोटाचा प्रॉब्लेम असतो तेव्हा ही द्वारं ते उत्सर्जनाचं काम नीट करत नाहीत. पण ती क्रियाशक्ती जेव्हा व्यवस्थित असते तेव्हा ही कार्य जिथल्या तिथं चालू होतात. आता परवाच आमच्या शेजारच्या एका छोट्या 3-3.5 वर्षाची मुलगी आहे, तर तिची आजी सांगत होती, माझी मैत्रीण आहे, की म्हणे हिला रोज शी होतच नाही म्हणे. म्हणजे तो सुद्धा एक महत्त्वाचा आरोग्याचा भाग असतो ना. आणि मग ती मला म्हणते मला काटे टोचत आहेत. बघा आता एवढ्याशा मुलीला ती संवेदना कळती. आता हे आपल्या मोठ्या माणसांना बोलता तरी येतं आणि तिलाही बोलता येते, पण कळत नाही आहे काय होते ते. म्हणून ती शक्ती कार्यरत राहणं किती महत्त्वाचं असतं बघा. आपला दैनंदिन व्यवहार रोज जेव्हा चांगलं असतो तेव्हा व्यवस्थित असतं, पण आपण प्रवासाला गेलो, दुसऱ्या कोणाकडे गेलो, खाण्यामध्ये बदल झाला आणि मग ही नीट सुरू झालं, विसर्जनाचं कार्य नीट झालं नाही तर आपलं शरीर सगळं अस्वस्थ होऊन जातं. पण ती जेव्हा कार्यशक्ती व्यवस्थित चालू असते तेव्हा अधोद्वारांनी ही कामं किंवा या क्रिया चालू राहतात. किती बारकावे सांगितलेत बघा. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही शक्ती कशी कार्यरत आहे ते पुन्हा सांगतात. आता पुढं सांगतात, कंदवनी हृदयवरी प्रणवाची उजरी, करिता तेची शरीरी प्राणू म्हणिपे. आता आपल्या नाभी कमळाला कंद असं म्हणतात. तर नाभी कमळापासून म्हणजे कमलकंद जसा असतो तशी ही नाभी आहे. तर नाभी कमलापासून काय होतं, हृदयवरी हृदयापर्यंत तीच शक्ती प्रणवाची उजरी म्हणजे प्रगट होते, प्रणवाच्या रूपात प्रगट होते किंवा ओंकार प्रगट करते. आणि करिता तेच शरीरी प्राणमणिपे. आणि तीच ज्या वेळेला शरीरामध्ये असते त्यावेळेला तिला प्राण असं म्हटलं जातं. आपण म्हणतो ना प्राण अपान मॅन, तर हा जो हृदयाच्या इथे जो आहे हा प्राण आहे. म्हणून आपण म्हणतो प्राण गेला. सगळ्यात महत्त्वाचा तो वायू आहे पंच प्राणांपैकी. त्या रामाच्या गाण्यामध्ये सुद्धा छान आलेलं आहे वाक्य, आजच ऐकत होते. पंच प्राण हे पवन सुताचे राम करी विश्वास तयाचे. नवसंजीवन पूर्णविराम श्रीराम जय राम जय जय राम.
तर तो पवनच होतं, म्हणून तो पवनाचा बरोबर तिथे उल्लेख छान घेतलेला आहे. आणि ही नाभी कमलापासून, नाभी आपल्याला माहिती आहे, तिथपासून हृदयापर्यंत ती ओंकार आपण जेव्हा ओम म्हणतो तेव्हा त्या बेंबीच्या देठापासून जसं म्हणतो आपण अगदी तिथून बोलतो, किंवा आत्तासुद्धा बोलताना बघा आपल्याला आतून सगळी ती प्रेरणा असते आणि तिला प्राण असं म्हटलं जातं. मग ऊर्ध्वीची या रिगी निगा, पुढती तेची शक्ती पैगा. मग उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली. आता तीच शक्ती पुढं ज्या वेळेला हृदयापासून ऊर्ध्व दिशेनं वरवर जात राहते, ये जा करते, म्हणजेच कंठापर्यंत, हृदयापासून कंठापर्यंत, प्रदेशापासून घ्राणेंद्रियाद्वारे श्वासोच्छ्वासाच्या रूपानं आत बाहेर करते. उदान, जो उदान वायू आहे तो हे काम करतो. प्राण आहे हृदयापर्यंत आणि हृदयाच्या वर पुढे ऊर्ध्व दिशेनं वरच्या बाजूनी जो, म्हणून जे वरची जी कार्य आहेत श्वासाची, वायूची, ती सगळी इथून सुरू होतात आणि मग तो कंठप्रदेशापासून घ्राणेंद्रियापर्यंत, घ्राणेंद्रियाद्वारे श्वासोच्छ्वास आपल्याला कळतो बघा अगदी सगळा. असं 24 तास आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण ज्या वेळेला प्राणायाम करतो त्यावेळेला बरोबर नाकातून श्वास घेतला, तो आतपर्यंत जातो आणि मग पुन्हा अगदी खालपर्यंत गेलेला पुन्हा तो हृदयापासून बाहेर सोडण्याचं काम, हे जे सगळं काम होतंय त्याला उदान वायू म्हटलं किंवा उदान पवन आहे तो. आणि मगाशी सांगितलं तसं मलमूत्र विसर्जन ते एक सांगितलं. आता पुढे काय सांगतात बघा. अधोरंध्राचे निवाहे, अपानू हे नामला आहे, व्यापकपणे होये व्यानू तोची. 2-2 वायूंचं तिथं सांगून दिले. आता हीच शक्ती ज्या वेळेला अधोरंध्र, जे मगाशी सांगितली तीच रंध्र म्हणजे गुदद्वारातून वाहते, तेव्हा तिला अपानू असं म्हणतात. अपानू हे नाम आहे. आणि व्यापकपणे सगळ्या शरीरभर जो व्यापलेला आहे त्याला व्यानू म्हणे. तो व्यान आहे. सगळ्या शरीरातल्या 72,000 नाड्यांमधून जो संचार करतो त्याला व्यान असं म्हणतात. तो वायू इतका महत्त्वाचा आहे. म्हणजे आम्ही ज्या वेळेला आयुर्वेदाचा माझा अभ्यास चाललेला होता, तुमच्यापैकी कोणी असतील अभ्यासक त्यांना माहिती असेल की वात पित्त कफामधला वायू हा जास्त महत्त्वाचा आहे. आपल्याला बघा कधी कधी झोपेत इकडं म्हणजे पाय हलवता येत नाही, एकदम हात जखडला जातो कुठेतरी गेलो तर ते जे स्तंभन होतं ते वायूमुळं होतं. वायूची हलचाल चलनवलन नीट झालं नाही तर, म्हणजेच हा करता कसा कार्य करून घेतोय आपल्या प्रत्येक अवयवापासून किंवा ह्या पाचही प्राणांपासून, हे खूप छान सांगितलं बघा. मग ही मग ते काय होतं. आरोगिले नीरसे, शरीर भरी सरिसे, आणि न सांडिता असे सर्व संधी. आणि मग ही जी प्राणक्रिया आहे ही काय करते तर सेवन केलेल्या रसाने, आरोगिलेने म्हणजे सेवन केलेल्या रसानं शरीरभरी सरिसे, सगळे शरीर सारखेपणानं भरते. आणि न सांडिता असे सर्व संधी, आणि मुख्य म्हणजे शरीरातल्या सर्व संधी किंवा सांध्यांच्या भागामध्ये ती पसरते. म्हणजे तो व्यानाचं जे उदाहरण मी सांगितले, व्यान वायू पण फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक वायू महत्त्वाचा आहे. आता आपल्याला पुढे समानाचं वगैरे पण सांगतील. आलंच आहे लगेच, समान आलेलंच. ऐसिया या राहटी, मग तेची क्रिया पाठी, समानायसी किरीटी बोलीचे गा. आणि मग राहटी म्हणजे आपण म्हणतो ही जग राहटी म्हणजे हा जो सगळा संचार आहे हा तिच्या सर्वत्र संचार करणाऱ्या या व्यवहार म्हणूया आपण राहटी. मग त्याची क्रिया पाठी, तीच क्रियाशक्ती काय म्हणून ओळखली जाते. समानायसी किरीटी बोलीचे गा. तिला समान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तिचा सर्वत्र संचार आहे आणि त्या व्यवहारामुळे तिला समान म्हणून ओळखलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की समान वायू हा
पचनशक्तीचं कार्य करतो खरं म्हणजे मुख्य. आणि पचन झाल्यानंतर असाच तो सर्वत्र संचार होतो. म्हणजे सगळीकडे संचार करण्याच्या व्यवहारामुळे तिला समान असं म्हटलेलं. आता छोटे छोटे जे उपवायू आहेत, नाग, कूर्म, कृकर आणि देवदत्त आणि धनंजय असे 5 आहेत. तर आता त्यांच्याबद्दल सांगतात बघा. आणि जांभई शिंक ढेकर ऐसे सा होतसे व्यापार, नागकुर्म कृकर इत्यादी होय. आता ओळीनं घ्यायचं एक एक. जांभई, शिंक, कुर्म आणि ढेकर म्हणजे कृकर आणि जांभई म्हणजे नाग. असा तो फुसफुस करत असतो ना, तर तशी आपली जांभई येताना जी आपली क्रिया होते, आ करून आपण तोंड उघडलं जातं. तर अशा प्रकारचा जो शरीर व्यापार घडतो तो सगळा या नाग, कुर्म, कृकरमुळं होतो. या नावानं ओळखला जातो. अजून पुढचे 2 पण महत्त्वाचे आहेत बरं का. एवं वायूची ही चेष्टा एकीची परिसुभटा, वर्तनास्तव पालटा येतसे जे. पण अशा प्रकारे हा एकाच वायूचा वा प्राणाचा हा व्यापार आहे खरा, पण निरनिराळ्या कार्यामुळं त्याचा व्यापार हा नानाविध होत असतो. अनेक प्रकारे ती कार्य करत असते. म्हणजे खरा प्राण किंवा खरं वायू एकच आहे, पण जिथे जिथे तो फिरतोय, जिथे जिथे त्याचं वास्तव्य आहे, त्याच्यानुसार ती कार्य तो करत असतो. जे ते भेदली वृत्तीपंथे, वायुशक्ती गायेथे, कर्मकारण चौथे ऐसे जाण. आता आधी सांगितलं होतं कर्ता नाही अधिष्ठान, नंतर कर्ता आणि आता करण. आता करण लक्षात घ्यायचे. ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गायेथे. आता ही जी अशी वायुशक्ती आहे, वायूची शक्ती, प्राणशक्ती, ही निरनिराळ्या कार्यामुळं भेदाला पावली किंवा भेद तिचे दाखवलेले आहेत. आणि कर्मकारण चौथे ऐसे जाण. हे कर्मकारण आहे. काल जे सांगितलं होतं ते कर्ता म्हणून जीव कसा कार्य करतो ते सांगितले. आता ही कर्म वेगवेगळी केली जात आहेत. हाताने देणं घेणं, पायाने चालणं, वाणीनं बोलणं, असं प्रत्येक इंद्रियाचं जे कर्म आहे ते सांगितलं. म्हणून त्यांनी त्याला कर्म अधिष्ठानम तथा कर्ता करणंच. करण म्हणजे साधन, चतुर्विधम. तर हे 4थं कारण आहे. कार्यामुळं भेदाला पावली आहे ही प्राणशक्ती, आणि हे 4थं कारण. अधिष्ठान तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाश्च पृथक चेष्टा. आता पुढे काय सांगतायत बघा. नाही, याच्या आपण ओव्या बघूया. भिन्न ऐसी 5 ज्ञानेंद्रिये जाण, कर्माचे कारण तिसरे हे. एकचिते पाणी परी नदी नद, घडे हा प्रवाद ओघ भेदे. प्रवाद म्हणजे नावाचा आरोप. एकची पुरुष 9ही रसांचा, आविर्भाव साचा दावी जेव्हा. ते काल झालं होतं. तेव्हा नवविध ऐसा वाटू लागे, असोनी निजांगे एक लातो. तैसी क्रियाशक्ती प्राणवायू माझी, अखंड असे जी मूळचीच. वाटली ती जाय नानास्थानी जेव्हा, ऐसी भासे तेव्हा क्रिया नानाविध. वाचेची ठाई येऊनिया राही, तेव्हा पार्था होई बोलणे जे. बोलणे ती हाताची ठाई येऊनिया बैसे, तेव्हा ती होतसे देणे घेणे. मळमूत्रद्वारी क्षरणे ती होई. क्षरण म्हणजे बाहेर टाकणं, उत्सर्जन. चरणांच्या ठाई गती तीच, नाभीपासून या हृदयापर्यंत. प्रणव रूपात घुमे जेव्हा, तेव्हा त्याची किस्सा, तेव्हा त्याची क्रिया शक्ती लागी जाण.
पार्था देती प्राण ऐसी संज्ञा. त्या क्रियाशक्तीला पार्था प्राण असं नाव आहे. तिज कंठस्थानी बोलती उदान होयती अपान अधोरेखी. प्रत्येकाची जागा आपल्याला माहिती आहे. अधोरंध्री खाली, अपान. म्हणून लहानपणी मला आठवते की जी वात सरकण्याची क्रिया आहे त्याला म्हणायचे की वायू सरकला. हा अपान वायू सरकला. म्हणजे त्याचा जो आवाज येतो ते लाज वाटते, संकोचल्यासारखं होतं. 4 माणसात तसं होऊ नये. पण म्हाताऱ्या माणसांना किंवा लहान मुलांना त्याला काही इलाज नसतो. सर्व ही देहात व्यापकत्वे राहे व्यान ऐसे लाहे नाम तेव्हा. लाहे म्हणजे मिळवतं. म्हणजे ज्या वेळेला त्याला व्यान हे नाव मिळतं ते सर्व देहामध्ये त्याचा संचार चालू असतो. सारिखा वाटोन देई शरीरास मुखे अन्न रस बक्षीला जो. भरोनिया राहे सांध्या सांध्यातून म्हणावे समान तेव्हा रीतीज. आता मी सांगितलं तसं की अन्नरसाचं पचन केल्यानंतर ते सांध्या सांध्यातून सगळीकडे जेव्हा भरून राहतोय तो रस, त्यावेळेला त्याला समान. बघा ना, पचन नाही झालं तर पोटही जड वाटतं, शरीर सगळं आपलं असं जडत्व वाटतं ना. हातपाय असे गळून, अवसाद म्हणतात त्याला, गळून गेल्यासारखं वाटतं. आणि तो जर व्यवस्थित समान वायू चांगलं काम करत असेल तर आपलं चैतन्य असतं, उत्साह असतो आपल्यामध्ये. आता पुढच्या 5 वायूंचं सांगतात. जांभई वा शिंक नातरी ढेकर होय व्यवहार ऐसा जेव्हा. तेव्हा नाग कुर्म कृकरादी संज्ञा तिज देती प्राज्ञा धनंजया. मी सांगितलं होतं तुम्हाला की हे जे 5 उपवायू आहेत तर त्यांचं कार्य हे चालतं तेव्हा त्यांना ही अशी नावं मिळतात. तेच पुन्हा सांगितलेलं आहे त्यांनी. नाग, नाग, कुर्म आणि कृकर. तर शरीरातील चालक शक्ती जी प्राण, तिचे स्थानभेदावरून आणि कार्यभेदावरून 10 प्रकार केले. ते मी सांगितले तुम्हाला. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. तर त्यांना पंचप्राण म्हणलेलं आहे. आणि असे हे नाग, कुर्म, कृकर किंवा कृकल पण म्हणतात बरं का काही ठिकाणी. तर देवदत्त आणि धनंजय असे 5 उपप्राण आहेत, पंच उपप्राण. आणि त्यांची कार्य अनुक्रमे शिंक, जांभई, ढेकर, उचकी आणि शरीराला पुष्टी. आता आपल्याला देवदत्त आणि धनंजय याचं दोन्हींचं पाहायचं आहे. तर उचकी येणं हे त्या देवदत्ताचं काम आहे आणि शरीराला पुष्टी देणं हे धनंजयाचं आहे. आम्ही तर असंही ऐकलं होतं आणि इथेही म्हणतातच आहे की मृत्यूनंतर हा धनंजय वायू कार्यरत असतो. म्हणजे आपण म्हणतो ना त्याचं शरीर किती तेजस्वी दिसते, म्हणजे त्या शरीराला पुष्टी आणणं किंवा त्या देखणेपणा, त्या ठिकाणी चांगलं दिसणं, हे जे कार्य आहे तो धनंजय करत असतो. मला तेव्हा कौतुक वाटायचं. आपण नेहमी नुसतं म्हणतो की अरे वा काय यांचं तेज आहे अजूनसुद्धा. म्हणजे मरण पावले पण तरीसुद्धा तेज आहे. तेव्हा नाग, कुर्म, कृकरादी संज्ञा तिज देती प्राज्ञा धनंजया. असो वायूची ही क्रियाशक्ती एक या परी अनेक धरी रूपे. ऐसी भिन्न भिन्न व्यापारी वर्तोन विविध होऊन राहिली जी. तीच वायुशक्ती धनंजया जाण कर्माचे कारण होय चौथे. नेमकं आता इथे धनंजय म्हणजे अर्जुनाला उद्देशून म्हणले आणि त्यांनी तो धनंजयाचा उल्लेख केला. म्हणजे थोडे काहीतरी एक ज्ञानदेवांची सुद्धा अशी प्रतिभाशक्ती वेगळी आहे, ती बरोबर त्यांनी तिथं जुळवून आणलेलं आहे किंवा स्वरूपानंदांनी. आता पुढचं काय म्हणतात बघा. 6 ऋतूंचा आता आपल्याला 6 ऋतूंचा उल्लेख आहे. हो एक सांगू का? हो. वयाबद्दल जरा तुम्ही सांगितलं ते का? हां बोललं तर चालेल का? हो बोला की अवश्य. मी का
एका पुस्तकात वाचलं तर धनंजय वायू हा आपल्या शरीरात जो प्राण असतो तो तुम्हाला कुंडलिनी इथे असतो खाली. कुठे? कुंडलिनी शक्तीने आपल्या बर बर. प्राणवायूला असं 3 वेटवळे घालून बसलेले हा असते. हा हा हा. कुंडलिनी शक्ती. बर. मग तेव्हा आपला प्राण जातो म्हणतो तेव्हा हा. यमराज काय करतो की धनंजय वायूने तिथं सोडून तो 3 कुंडलीचे फेरे काढून प्राण बाहेर ओढून घेतो असं सांगितलं होतं असं असं योगाच्या असं. पुस्तकामध्ये. हा. बर बर बर. चांगलाय चांगलाय. धनंजय वायूचा उल्लेख केला. धनंजय हा, हा. वायूच्या मदतीने यमराज आपला प्राण शोधून खेचून घेतो. हा असं म्हणतो. हा हा हा. हा. बरोबर. तो सोडतो त्याच्या भोवती की मग ते आपल्या 3 कुंडलीच्या फेऱ्या ज्या असतात हा, हा, हा. प्राणाभोवतीच्या दिल्या होतात. बरोबर. तो बाहेर येतो असं म्हणतो. अच्छा अच्छा असेल. पण ते जरी म्हणलं असलं ना तेही बरोबर आहे त्यांचं. पण आपण म्हणताना काय म्हणतो की हे गेला धनंजय गेला म्हणत नाही. म्हणताना आपण प्राण गेलाच म्हणतो. हो. म्हणजे प्राण तुम्ही गेला असं. हां तर तुम्ही म्हणताय तसं ते प्राणाला खेचण्याचं काम तो करत असेल, त्याची मदत होत असेल. हा. पण बऱ्याच ग्रंथांमधून असं सांगितलं आहे की आपण म्हणतो ना शरीर असं अगदी काहींचं बघा अगदी निष्क्रिय अगदी निस्तेज असतं. म्हणजे तिथं तो धनंजयाचं काम कमी होतं. पण ज्यांचं होय. मृत्यू पावल्यानंतर सुद्धा तेज असतं किंवा असे म्हणजे छान दिसतो तो देहसुद्धा असा ज्याला आपण भयंकर किंवा न बघण्याजोगं असं नाही वाटत. त्या मृत शरीराकडं सुद्धा बघावंसं वाटणं म्हणजे त्याला तेज असणं ते काम तो मुख्य करतो. हा. नाही तुम्ही म्हणताय तसे असेल ना. ज्ञानदेवांनी 6व्या अध्यायात बरंचसं म्हणलेलंच आहे. आपण पुन्हा ते तिकडं एकदा नजर टाकली पाहिजे. कारण 6व्या अध्यायात सगळं त्यांनी कुंडलिनीचं खूप सांगितलेलं आहे ना. कुंडलिनीचं 6व्या अध्यायातच आहे. हां तेच भरपूर आलेलं आहे तिथे. शास्त्राचं सगळं तिथं सांगितलं. हां बरोबर आहे बरोबर आहे. बरं आता बघूया थोडेसे अजून. तुमच्या नवीन नंबरवर आला फोन. हां एवं वायूची हे चेष्टा वायूची हे चेष्टा एकीच. एवं वायूची ते आता स्वरूपानंदांकडनं आले की इकडं पुन्हा मी यावं तशाच म्हणायला लागले. एवं वायूची हे चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्तव पालटा येतसे जे. आता ते सांगतायत की हे सगळी जी कामं नागकुर्म ते झालं आणि अशा प्रकारे एकाच वायूचा किंवा प्राणाचा हा खरा व्यापार आहे. पण निरनिराळ्या कार्यामुळं जिथे जिथे ते कार्य चाललेलं आहे त्याच्यानुसार हा व्यापार सगळा नानाविध होतो. आणि अजून ही ते भेदली वृत्तीपंथे वायुशक्ती गा येथे कर्मकारण चौथे ऐसे जाणं. आपण इथपर्यंत झालं मगाशी की अशी ही वायुशक्ती किंवा प्राणशक्ती निरनिराळ्या कार्यामुळं भेद पावते आणि कर्माचं चौथं कारण सांगितलं आहे. अधिष्ठान कर्ता करण आणि पृथक चेष्टा. चेष्टा ही आपल्याला हालचाली करण्याला सगळा हा वायू महत्त्वाचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सृष्टीमध्ये सुद्धा वायूचंच कार्य जोरात असतं बघा. सगळीकडे चैतन्य जे आहे ते वायूमुळं आहे आणि आपल्या शरीरामध्ये पण तसंच आहे. आता पुढे अजून काही सांगतायत बघा उभ्या. आणि ऋतू बरवा शारदी पुढती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा. आता शरद ऋतू आणि शरदातलं चांदणं त्यात सगळ्यांचा कसा संबंध असतो तो इथे आता सांगतायत की शारदी पुढती चांदू. या शरद ऋतूत पुढती म्हणजे पुन्हा चंद्र आणि अजून तो चांगला दिसतो सुंदर दिसतो. तर चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा आणि तो पौर्णिमेचा असावा. तो योग पुन्हा शरद ऋतूतील पौर्णिमा म्हणजे जी आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो ती जास्त महत्त्वाची असते. म्हणजे 6 ऋतूंमध्ये वसंत आपण एरवी महत्त्वाचा मानतो पण इथे त्यांनी शरद ऋतूचंच महत्त्व सांगितलेलं आहे की शरद ऋतू हा श्रेष्ठ आहे. आपल्या ह्याच्यामध्ये वसंताचा उल्लेख केलेला आहे आणि वसंत ऋतूत सगळी पालवी नवीन येत असते तेही पुढं दिलेलंच आहे त्यांनी. म्हणजे शरदातला चंद्र आणि त्यातून पौर्णिमा या दोन्ही गोष्टी चांगल्या असतात. म्हणजे तो अगदी
सगळ्या वर्षभरातली जर पौर्णिमा कुठली असेल तर ती शरदातली, म्हणून गाणी पण आहेत ना भरपूर. आता पुढचं काय म्हणतायत? का वसंती बरवा आरामू, आरामी ही प्रिय संगमू, संगमी आगमू उपचारांचा. एकात एक कसं छान गुंतत जाते. किंवा वसंत ऋतूमध्ये हे सगळं, आरामू म्हणजे बागा बरं का, सगळ्या बागा किंवा उद्यानं ही बहरलेली असतात फळाफुलांनी. संगमी आगमू उपचारांचा, आणि त्याच उद्यानात अत्यंत प्रिय अशा व्यक्तींचं किंवा प्रेम जे आपण प्रियकर प्रेयसी, तर त्या व्यक्तींचं मिलन, आणि त्या मिलनात भोग्य वस्तूंची अप्रतिम प्राप्ती व्हावी. एकात एक किती सुंदर सांगितलं आहे बघा त्यांनी. आरामी ही प्रिय संगमो, हे दिलं आहे बरं का. वसंत ऋतूमध्ये आयुर्वेदानं खूप छान वर्णनं केलेली आहेत की वसंत ऋतूत कसा विहार करायचा. तर हे असंच छान जिथे पाण्याचे तुषार उडत असतील, कारंजी असतील, अशा वनामध्ये जावं, तिथे आनंदात राहावं. म्हणजे आपण हल्ली हे कृत्रिम सगळं आईस्क्रीम अमुक तमुक घेतो ना, हे वसंतात काही घेऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं. ते ग्रीष्मामध्ये, मग वसंतात हे सगळं सुरू केलं की कशाचे याचे आजार सुरू होतात. तर इथं त्यांनी वसंताचं काय किती छान सांगितलं, आणि तेच आहे त्या आयुर्वेदात आहे की का वसंती बरवा आरामू, आरामू म्हणजे बागा उद्यान, आणि आरामी ही प्रिय संगमू, संगमी आगमू उपचारांचा. तर एकतर सगळ्या प्रिय व्यक्तींचा संगम व्हावा, आणि तिथे पुन्हा चांगल्या वस्तू, उपभोग्य वस्तू त्यांची पण प्राप्ती व्हावी. म्हणजे चांगली फळं वगैरे आपण पाहतो ना, अशी या दिवसात फळं खायला खूप चांगलं वाटतं आणि ती खावीत. फळं फुलं पण वसंत ऋतूत सगळ्याला पालवी आलेली आहे बघा. जिथे काही येत नाही त्या, आता आम्ही तर पाहतोय की आत्ता पारिजात खरं श्रावणात बहरतो, पण आत्ता पारिजाताला सुद्धा फुलं यायला लागलीत, अगदी मोजकी थोडी थोडी थोडी. मला वाटतं एखादी होईल अजून. किंवा ना कमळी पांडवा, विकासू जैसा बरवा, विकासीही यावा परागाचा. आणि मग निरनिराळ्या तळ्यांमध्ये कमळाचा थवाच्या थवा, नाना कमळे विकासू जैसा बरवा. खूप कमळं आलेली असतात यावेळेला, म्हणजे कमळाचा थवाच्या थवा किंवा जथाई म्हणतात तसा उमलून यावा, आणि उमलून आलेल्या कमळांमध्ये विकासू जैसा बरवा, विकासीही यावा परागाचा. पराग भरपूर असावेत. किती सुंदर वास असतो ना त्या परागांमुळं. तर परागांची रेलचेल असावी, आणि त्या काव्याला पुन्हा पुढं ते सांगतायत अजून. हे पुढची ओवी फार चांगली आहे बरं का. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. काव्य जे स्फुरतं त्याच्यावरची ही एक महत्त्वाची अत्यंत अशी ओवी आहे की वाणीमधून प्रगट होणारं जे काव्य आहे, अभिजात काव्य, ते उत्तम असतं, पण त्या काव्याला उत्तम असा रसिकत्वाचा गंध यावा म्हणून म्हणलं आहे त्यांनी. वाचे बरवे कवित्व, आपण नुसतं गद्यात बोलतो त्यापेक्षा काव्यात बोललेलं लगेच माणसाला जास्त. बरवे म्हणजे चांगलं, आणि कवित्वी बरवे रसिकत्व, आणि त्या कवितेला दाद देणारा जर रसिक असेल तर ते जास्त चांगलं असतं. रसिकत्वी परतत्व, आणि रसिकाच्या रसिकतेला परतत्वाचा स्पर्श व्हावा. म्हणजे शेवटी अंतिम आपल्याला जे आत्मतत्वापर्यंत पोहोचायचे किंवा आत्मतत्व जाणून घ्यायचे ते ह्या सगळ्या काव्याच्या द्वारे सुद्धा होऊ शकतं असं सांगितलेलं आहे. तैसी सर्व वृत्ती वैभवी, बुद्धीची एकली बरवी, बुद्धी ही बरव नवी इंद्रिय प्रौढी. आणि त्याप्रमाणे सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्तींच्या वैभवामध्ये उत्तम आणि श्रेष्ठ अशी कोण आहे तर प्रज्ञा. बुद्धी ही बरवी नवी इंद्रिय प्रौढी, म्हणजे इंद्रियांची प्रौढी कोणामुळे आहे तर या प्रज्ञेमुळं आहे. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, आणि ती प्रज्ञा नांदावी. त्या प्रज्ञावान बुद्धीला अशी संवेदनशील इंद्रियांची साथ मिळावी. ते पुढं आहे. पण बरव नवी इंद्रिय प्रौढी, त्या बुद्धीबरोबर सगळी इंद्रिय पण कार्यरत पाहिजेत ना.
आपण असे चांगले कार्यक्रम करतो त्यावेळेला छान निवेदन करणारे जे लोक असतात ते पण चांगले असतात. आणि त्यांच्याबरोबर मगाशी सांगितले तसं रसिक असतील, दाद देणारे, तर तो जास्त कार्यक्रम उठून निघतो, उठून दिसतो किंवा आवडतो सगळ्यांना. इथे 348 आज थोड्याशा झाल्यात जास्त उभ्या, आणि सगळं कार्य सांगितलेलं आहे. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.